हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं स्किन केअर रुटीन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या सुरुवातीस हा पेड स्पॉन्सर वगैरे नाही आहे. सकाळी उठल्यावर मी पहिलं पाण्याने चेहरा धुते स्वच्छ, आणि नंतर मग हा हर्बल फॉर्मिंग फेस वॉश आहे. ऑल स्किन टाईप आहे. ह्याच्यामध्ये सगळं टॅनिंग अँड डर्ट सगळं निघून जातं आणि केमिकल फ्री आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे पिंपल्सचं वगैरे. खूप सॉफ्ट आहे, हेल्दी आहे. असं सगळीकडे चोळायचं. पहिलं 2 मिनटं तरी प्रॉपर पूर्ण चेहरा, डोळ्यांच्या खाली, भुवयाला, पापण्यांना, मानेखाली असं सगळीकडे व्यवस्थित जोपर्यंत आपल्या स्किनमध्ये तो प्रॉपर मुरत नाही तोपर्यंत असं चोळायचं. 2 मिनटं तरी चोळायचं. शूट करता करता मी शुभू काय करते ते पण बघते आहे. 100% नॅचरल आहे. 2 महिने मला तरी आरामात पुरतो. हा किवी फेसवॉश आहे. मला एकदम फील सॉफ्ट आणि हेल्दी वाटतं. माझी स्किन एकदम वॉटरिंग होते या फेसवॉशमुळे. नंतर असं फुगा आपण तोंडाचा करतो तसं करून पाणी मारायचं तोंडावरती आणि प्रॉपर स्वच्छ असं धुवून घ्यायचं तोंड. मानेखाली पण, नाही तर मान काळी राहील आणि चेहरा गोरा राहील असं नको व्हायला. तर प्रॉपर असं व्यवस्थित स्वच्छ करायचं. तर सॉफ्ट टॉवेल असेल त्याने चेहऱ्याला असं डॅब 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 करायचं. मग पार्ट येतो तो स्किन केअरचा. मी इकडे रोज वॉटर टोनर म्हणून यूज करते, कारण मला हे खूप सूट झालं. आमच्याकडे एक आयुर्वेदिक दुकान आहे, तिकडे हे गुलाबजळ मिळतं आणि ते मला खूप सूट झालं आहे. महागडे टोनर घेण्यापेक्षा हे मला बजेट फ्रेंडली पण आहे आणि खूप छान आहे. म्हणजे मला तरी सूट झालं आहे, बाकी माहिती नाही. सो असं सगळं प्रॉपर लावायचं आणि असं वाळून द्यायचं. फटाफट स्किन केअर करायला जायचं नाही, प्रॉपर स्टेप करायचं. नंतर इकडे मी सेटाफिलचा मॉइश्चरायझर घेतलं आहे. पहिलं काहीच नाही लावायची, फक्त नॉर्मल साबण लावायची. पण नंतर माझी स्किन खूप डल आणि काळा काळा टॅन पूर्ण जास्त झालेलं. त्यामुळे मग मी थोडासा रिसर्च केला, अभ्यास केला. त्यामुळे मग मला हा सेटाफिलचा मॉइश्चरायझर बेटर वाटला. मग मी हेच चालू केलं, हे करायचं. असं प्रॉपर सगळीकडे चोळायचं. मानेखाली पण, असं डोळ्यांच्या खाली, चेहऱ्याला, नाकाखाली, असं सगळीकडे प्रॉपर चोळायचं आणि ते पूर्ण असं मुरू द्यायचं. असं फटाफट स्किन केअर करायला जायचं नाही. ओके, सो याचा पण मला खूप चांगला रिझल्ट आहे. प्रत्येक स्त्रीने एक वेळ मेकअप केला नाही तरी चालेल, पण स्किन केअर हे केलंच पाहिजे. कारण आपण किचनमध्ये काम करत असतो, तर आपलं चेहऱ्यावरती आग वगैरे, हे वाफ येणं हे असतंच. त्यामुळे आपण प्रत्येकीने स्वतः काळजी घेतली पाहिजे. तिसरं सनस्क्रीन आहे, हे पण सेटाफिलचंच आहे. SPF 30 वालं ऑल स्किन टाईपचं सनस्क्रीन आहे आणि याचा पण मला खूप फायदा झाला. खूप म्हणजे स्किन केअर केलं की मला मेकअप करावंसंच वाटत नाही. आणि मला मेकअप मुळात आवडतच नाही. मी मेकअप करतच नाही, किती पण मोठं लग्न असू दे किंवा फंक्शन असू दे, बट स्किन केअर न चुकता करते. जर प्रोडक्ट हवे असतील तर कॉमेंट करा, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. हे बेबीचं लिप बाम आहे. खूप वॉटरिंग आहे, खूप मस्त आहे. बघा कसा ग्लो आलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा.